समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। रमाई आवास घरकुल योजनेतील शहरी भागात असणारी बांधकाम परवान्याची अट रद्द करावी व शहरी व ग्रामीण भागासाठी रमाई आवास योजनेची मिळणारी रक्कम दुप्पट द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली व सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सांगली यांना आरपीआयचे पोलीस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशालभाऊ तिरमारे, उपाध्यक्ष शीतलमामा मोरे यांच्यासह शिष्टमंडळांनी केली आहे। यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक शोभाताई गावडे, शेखर तिरमारे, बाळू कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की महाराष्ट्रातील तमाम अनुसूचित जाती जमातीतील लोकांना राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घर मिळावे म्हणून रमाई घरकुल आवास योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात आला आहे, परंतु शहरी भागामध्ये या योजनेचा लाभ घेत असताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर बांधताना मोठ्या अडचणींना सामोरे जायला नको म्हणून या प्रकारच्या योजना निर्माण करून त्याला हक्काचे घर मिळावे म्हणून शासन प्रयत्नशील असते, परंतु बांधकाम परवाना घेतल्याशिवाय शहरी भागात रमाई आवास घरकुल मंजूर होत नाही। त्याचप्रमाणे वाढत्या महागाईमुळे शासनाच्या अनुदानात घर बांधणे अशक्य झाले आहे। जवळपास बांधकाम परवाना मिळवण्यासाठी जवळपास 40,000 रुपये खर्च येत आहे। इतकी मोठी रक्कम सर्वसामान्य दलित कुटुंबातील लोकांच्याकडे नसते। रमाई घरकुल आवास योजनेत ग्रामीण भागात बांधकाम परवान्याची कोणतीही अट नाही, त्यामुळे ग्रामीण भागात प्रकरण मंजूर होऊन मोठ्या प्रमाणात घरकुले तयार झाली आहेत। ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही विना बांधकाम परवान्याची घरकुले मंजूर व्हावेत अशी विनंती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनास करीत आहोत। संबंधित मागणीसाठी वेळप्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल याचीही नोंद शासनाने घ्यावी असे आवाहन आरपीआयचे विशाल तिरमारे यांनी प्रशासनास केले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली यांना निवेदन दिलेलं आहे की रमाई आवास घरकुल योजना आहे, या योजनेमध्ये शहरी भागासाठी बांधकाम परवान्याची जी अट आहे ती अट शिथिल करण्यात यावी। त्याच पद्धतीनं रमाई घरकुलसाठी जास्तीची रक्कम अदा करावी। जी रक्कम आता शासनाकडून दिली जाते त्या रकमेमध्ये कोणत्याही प्रकारचं घरकुल होत नाही, ती रक्कम शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी दुप्पट करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केलेली आहे। आणि ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये 8चा उतारा किंवा 7/12 घेऊन या ठिकाणी हे केलं जातं, घरकुल मंजूर केलं जातं, त्याच धर्तीवरती शहरी भागात सुद्धा 8चा उतारा असेल किंवा 7/12 असेल हे घेऊन त्या ठिकाणी घरकुल मंजूर करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली आहे। बांधकाम परवाना असेल किंवा अन्य दोन्ही अटी आहेत त्या अटी पूर्ण करण्यासाठी बराचसा पैसा, वेळ हा नागरिकांचा खर्च होत असतो। तो वेळ पैसा वाचवण्यात यावा आणि कमीत कमी कागदपत्रामध्ये ही योजना जनतेच्या पर्यंत पोहोचवावी आणि त्याचा लाभ सर्वसामान्य दलित कुटुंबाला व्हावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे। या मागणीची जर दखल घेतली नाही तर येत्या 15 दिवसामध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं रमाई घरकुलच्या संदर्भात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त असतील आता इथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आम्ही निवेदन देणार आहे। जय हिंद। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।